नमस्कार मित्रांनो. तर बघा, आज आली आहे मी यात्रेला. बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू होती की यात्रेला जायचं आहे, यात्रेला जायचं आहे. तर फायनली आज तो दिवस आलाच. तर बघा, मग आम्ही पोहोचलो तिथे. सायन्स कोर मैदान म्हणून आहे ते अमरावतीमध्ये. छान मस्त मेळा लागलेला आहे ते. चला, डुगूच्या पप्पाने तिकीट वगैरे घेतल्या. त्यानंतर मी आणि माझी बहीण आणि डुगू आम्ही समोर गेलो. डुगूचे पप्पा मागून येत होते. तर बघा, मग आतमध्ये गेल्याबरोबर इतकं मस्त होतं ना तिथं पाहण्याला. इतकं आवडलं ना ते, इतकं म्हणजे खूपच सुंदर होतं. तिथं छान मस्त ॲनिमल्स वगैरे लावले होते, ज्यांची मुवमेंट वगैरे होते छान. आणि लायटिंग्स, पाणी, ते सगळं होतं तिथे. मस्त छान होतं. मला तर खूपच आवडलं. त्यानंतर मग मी सगळं पाहिलं, फोटोज वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे काढले माझ्या बहिणीने आणि मी. आणि खूप छान असा एन्जॉय केला. त्यानंतर मग आतमध्ये मेळ्यामध्ये पण जायचं होतं. तर मग तिथे आम्ही 15-20 मिनटं थांबलो. बघा, एलिफंट लावलेले आहे, इतके सुंदर आहेत नाही. रिअलमध्ये पाहण्यात खूपच मजा येते. जर तुम्ही अमरावतीच्या जवळपास किंवा इंटरेस्टेड असाल तर अमरावतीमध्ये सायन्स कोर मैदानात तिथे आहे हा मेळा. खूपच सुंदर आहे, पाहण्याला काय आवडला तुम्हाला तर नक्की या, भेट एकदा नक्की द्या. तर बघा, मग डुगूची पण मस्ती चालू होती. तर बघा, आता आलो आहे आम्ही यात्रेमध्ये. म्हणजे ते एंट्री गेट होतं. आता इथून यात्रेमध्ये प्रवेश केला आम्ही. त्यानंतर मग सगळ्यात आधी फर्स्ट टाईमलाच आचार वगैरे छान खायचं लागलेलं होते 2-3 दुकानं. मग आचार वगैरे घेतला मी. तसा थोडं कपल एक कॉमेडी करत होतो मस्त. त्यांचा व्हिडिओ काढला मी, पण तो आवाज म्यूट केला कारण सॉन्गचा पण आवाज येत होता त्याबरोबर. तर बघा, मी आणि माझ्या बहिणीनं मग छान व्हिडिओ वगैरे बनवले. त्यानंतर फोटो काढले. बघा, मोठे झुले, छोटे झुले, चांगले पाडणे वगैरे सगळे, मोदका कुवा वगैरे बरंच काही आलेलं आहे इथे अमरावतीला. तर सगळं पाहिलं. मग आम्ही छान मस्त एन्जॉय केला. 1-2 पाड्यामध्ये डुगूला पण बसवलं. डुगीने पण छान एन्जॉय केला. माझी बहीण वगैरे पण बसली. पण तेवढा काही व्हिडिओ मी टाकला नाही. बघा, डुगूची मस्ती छान चालू आहे, बढिया. बघा, मग असा होता आमचा छोटासा मेला सायन्स कोर मैदान इथला. आवडला तुम्हाला तर नक्की कमेंट करा, लाईकसुद्धा करा, वाटलं तर शेअर करा. छान एन्जॉय वगैरे झाला आमचा. मग डुगूच्या पप्पानी आणि मी घरी आलो. आम्ही जेवण वगैरे केलं बाहेर. त्यानंतर मग घरी आलो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.